नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम मास्टर मराठीच्या आजच्या या विशेष सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण MHTET परीक्षेतील बालविकास आणि अध्यापनशास्त्र म्हणजे CDP मधले असे 3 अतिशय कळीचे मुद्दे पाहणार आहोत जे तुम्हाला परीक्षेत हमखास सर्वाधिक गुण मिळवून देतील. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आपण 3 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. पहिली, प्रेरणेची ताकद. दुसरी, समावेशक शिक्षणाची व्याख्या. आणि तिसरी, शैक्षणिक मूल्यमापन समजून घेणे. सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून. प्रेरणेची ताकद, शिकण्यामागची ऊर्जा समजून घेणे. प्रेरणा, आपण हा शब्द खूपदा ऐकतो, पण वर्गाच्या संदर्भात याचा नेमका अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही ती ऊर्जा किंवा तो उत्साह आहे जो विद्यार्थ्याला नवीन काहीतरी शिकायला भाग पाडतो. एखादा विद्यार्थी मुळात का शिकतो या साध्या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर म्हणजे हीच प्रेरणा. ही एक अदृश्य ताकद आहे. पहा, जर विद्यार्थ्यामध्ये ही ऊर्जाच नसेल तर जगातला सर्वात उत्तम शिक्षकही त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, होय ना? आता इथला हा फरक समजून घेणं खूपच महत्त्वाचं आहे. प्रेरणेचे 2 अगदी वेगळे प्रकार आहेत. एकीकडे आहे अंतर्गत प्रेरणा, म्हणजे जेव्हा एखादा विद्यार्थी केवळ स्वतःच्या कुतूहलापोटी आणि निव्वळ आनंदासाठी एखादं पुस्तक वाचतो, ती त्याची स्वतःची आंतरिक ओढ असते. दुसरीकडे जेव्हा तोच विद्यार्थी केवळ चांगले गुण मिळवण्यासाठी, शिक्षकांची शाब्बासकी मिळवण्यासाठी किंवा एखादं बक्षीस जिंकण्यासाठी अभ्यास करतो, तेव्हा ती असते बाह्य प्रेरणा. एक शिक्षक म्हणून या दोन्ही प्रेरणांचा योग्य समतोल वर्गात कसा साधायचा, हेच तर खरं कौशल्य आहे. प्रेरणेशी संबंधित महत्त्वाचे सिद्धांत, परीक्षेसाठी आवश्यक मांडणी. आता आपण अब्राहम मास्लो यांच्या अत्यंत प्रसिद्ध अशा गरजांच्या श्रेणीकडे वळूया. ही श्रेणी खालून वर जाणाऱ्या एका शिडीसारखी आहे. सर्वात आधी तळाशी येतात आपल्या मूलभूत शारीरिक गरजा, जसं की अन्न, पाणी आणि निवारा. जेव्हा ह्या गरजा पूर्ण होतात तेव्हाच माणूस सुरक्षितेचा विचार करतो. त्यानंतर सामाजिक गरजा, मग आदराची गरज आणि सर्वात शेवटी शिखरावर आहे आत्मसाक्षात्कार, म्हणजेच स्वतःची पूर्ण क्षमता सिद्ध करणं. आता विचार करा, जर एखाद्या विद्यार्थ्याला नीट जेवायलाच मिळालं नसेल तर तो वर्गात उच्च पातळीवरील ध्येय कशी साध्य करेल? म्हणूनच हा सिद्धांत परीक्षेसाठी आणि प्रत्यक्ष शिकवण्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. मास्लो यांच्या क्रमानुसार जाणाऱ्या सिद्धांतापेक्षा डेव्हिड मॅक्लेलँड यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. मॅक्लेलँड यांनी एका ठराविक शिडीऐवजी मानवी वर्तनाला चालना देणाऱ्या 3 विशिष्ट प्रेरणांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या मते माणसाला मुख्यत्वे 3 गोष्टींची ओढ असते. पहिली, कर्तृत्वाची गरज, म्हणजे सातत्याने यश मिळवण्याची इच्छा. दुसरी, सत्तेची गरज, जिथे इतरांवर प्रभाव टाकण्याची इच्छा असते. आणि तिसरी म्हणजे संबंधाची गरज, जिथे मैत्रीपूर्ण आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याची भावना असते. पण मग हे सगळं प्रत्यक्ष काम कसं करतं? त्यासाठी हे प्रेरणाचक्र समजून घेऊया. हे सगळं सुरू होतं एका गरजेतून, जेव्हा तुम्हाला कशाची तरी कमतरता भासते. या कमतरतेतून एक प्रकारची अस्वस्थता किंवा चालना निर्माण होते, जी तुम्हाला काहीतरी कृती करायला भाग पाडते. आणि मग शेवटी प्रलोभन किंवा उद्दिष्ट समोर येतं, जे ध्येय गाठण्यासाठी सतत प्रोत्साहन देतं. हे चक्र म्हणजे एखाद्या इंजिनासारखं आहे, जे विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयापर्यंत सतत ढकलत राहतं. आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, समावेशक शिक्षणाची व्याख्या. सर्वांना एकत्र शिकवणे. समावेशक शिक्षण हा शब्द आपण खूप ऐकतो, पण याचा खरा अर्थ काय? तर समावेशक शिक्षण ही केवळ शिकवण्याची एक पद्धत नाही, तर तो एक पूर्ण दृष्टिकोन आहे. या रचनेत कोणताही भेदभाव न करता सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकाच छताखाली आणि एकाच वर्गात शिकण्याची संधी दिली जाते. मग विद्यार्थी सर्वसामान्य असो, विशेष गरजा असलेला असो किंवा कोणत्याही सामाजिक पार्श्वभूमीतून आलेला असो, इथे सर्वांना खांद्याला खांदा लावून शिकण्याचा पूर्ण अधिकार आहे. थोडक्यात सांगायचं तर हे वर्गात प्रत्यक्षात कसं दिसेल? चला एक उदाहरण घेऊया. कल्पना करा, वर्गात एक शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक विद्यार्थी आहे. समावेशक शिक्षण प्रणालीनुसार त्याला एखाद्या वेगळ्या शाळेत किंवा वेगळ्या वर्गात पाठवण्याऐवजी तो त्याच वर्गात इतर सर्व सामान्य मुलांसोबत शिकेल. त्यालाही अगदी त्याच संधी मिळतील ज्या इतर सर्व विद्यार्थ्यांना मिळतात. विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच सहानुभूती आणि समानतेची भावना रुजवण्यासाठी ही संकल्पना खरोखरच खूप महत्त्वाची आहे. आता येऊया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या विभागावर, शैक्षणिक मूल्यमापन समजून घेणे, शिकण्याची प्रगती मोजणे. मूल्यमापन. आता हे ऐकल्यावर तुमच्या मनात लगेच परीक्षा हा शब्द आला असेल, बरोबर? पण मूल्यमापन म्हणजे केवळ परीक्षा घेणे नव्हे. ही एक अत्यंत पद्धतशीर आणि व्यापक प्रक्रिया आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्याच्या प्रगतीचे मोजमाप केले जाते. जर आपले सुरुवातीचे 2 स्तंभ म्हणजेच प्रेरणा आणि समावेशक शिक्षण वर्गात योग्य प्रकारे काम करत असतील, तरच या मूल्यमापनाचे परिणाम सकारात्मक दिसू शकतात. थोडक्यात ही ती मोजपट्टी आहे जी शिक्षकांना त्यांच्या अध्यापन पद्धतीचं खरं यश दाखवून देते.
मूल्यमापनाचे मुख्यत्वे 2 वेगळे प्रकार आहेत आणि त्यातला फरक अगदी स्पष्ट आहे. एक आहे आकारिक मूल्यमापन म्हणजेच फॉर्मेटिव्ह असेसमेंट. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जेव्हा शिक्षक शिकवता शिकवता वर्गात दररोज प्रश्न विचारतात, विद्यार्थ्यांचा सहभाग तपासतात, तेव्हा ते आकारिक मूल्यमापन असतं. या उलट संकलित मूल्यमापन म्हणजे समेटिव्ह असेसमेंट ही प्रक्रियेच्या अगदी शेवटी येणारी गोष्ट आहे, जसं की सत्राच्या शेवटी होणारी तुमची अंतिम परीक्षा. या दोन्ही प्रकारांचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे आणि हे दोन्ही मिळूनच एक परिपूर्ण मूल्यमापन तयार होतं. चला तर मग आता वेळ झाली आहे आजच्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांची उजळणी करण्याची आणि परीक्षेसाठी काही हमखास गुण मिळवून देणाऱ्या टिप्स पाहण्याची. ह्या प्रो टिप्स तुमच्या खूप कामी येणार आहेत. टिप नंबर 1, मॅस्लोचे 5 टप्पे शारीरिक गरजांपासून ते आत्मसाक्षात्कारापर्यंत अगदी क्रमाने तोंडपाठ असावेत. टिप नंबर 2, प्रेरणेचा प्रश्न आला की लक्षात ठेवायचं, जर विद्यार्थ्याला स्वतःहून आतून आनंद मिळत असेल तर अंतर्गत प्रेरणा आणि बाहेरून गुण किंवा बक्षीस मिळत असेल तर बाह्य प्रेरणा. आणि टिप नंबर 3, मूल्यमापनात आकारिक शब्द आला की ते शिकत असताना घडतं आणि संकलित शब्द आला की ते शिकल्यानंतर शेवटी होतं. बस एवढं लक्षात ठेवलं तरी तुमचे अनेक मार्क्स फिक्स झाले. विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे सेशन जर तुम्हाला खरोखरच उपयुक्त वाटलं असेल तर या सादरीकरणाला लगेच लाईक करा, तुमच्या सर्व अभ्यासू मित्रांसोबत शेअर करा आणि MATच्या अशाच परिपूर्ण तयारीसाठी आपल्या एक्झाम मास्टर मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या सेशनमध्ये. तोपर्यंत परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.